The show starts in 5, 4, 3, 2, 1, go. नमस्कार, गुड इव्हनिंग. छोटी छोटी छान मुले, जणू गुलाबाची फुले, तुम्ही आमचे लाडके चाचा. करू आज बालदिन साजरा. मी सॅल्विरा, मी ऋतूच्या आपणा सर्वांचे या कार्यक्रमासाठी मनापासून स्वागत करते. सुस्वागतन. प्रिय बालकांनो, नंदाखाल धर्मग्राम आपणासाठी घेऊन आला आहे एक बहारदार आभासी व्हर्च्युअल बालदिन. सर्व धर्मगुरू आणि बाल संघटना, शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही सादर करीत आहोत बालकांच्या कलेचा आविष्कार. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रार्थनेने होते. मी फादर जो यांना विनंती करते की त्यांनी ह्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करावी. गुड इव्हनिंग प्रिय माझ्या मुलांनो आणि प्रिय पालकांनो. आजच्या ह्या बालदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा देताना तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मी उभा आहे. आपल्या कार्यक्रमाचा विषय किंवा थीमच अशी आहे की येशू म्हणतो की मुलांना माझ्याकडे येऊ द्या. लेट द चिल्ड्रन कम टू मी. क्षणभर शांत राहूया. येशू ख्रिस्ताच्या जवळ प्रिय मुलांनो आपण आलेलो आहोत. लेट अस जॉइन आवर हँड्स. प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तू आमचा सांभाळ करता, आमचा निर्माता आहेस. तुझ्या प्रतिरूपाप्रमाणे आम्ही निर्मळ, निष्कलंक आणि रूपवंत आहोत. हे परमेश्वरा, तुझ्यासारखं आम्हाला निर्मळ, चांगलं आणि निष्कलंक ठेव. येशू ख्रिस्ता, नेहमीच तू बालकांना म्हणजे आम्हाला उंचावलेला आहे. बालकांसारखे झाल्याशिवाय तुमचा स्वर्गराज्यात प्रवेश होणार नाही असं म्हणत आम्ही किती चांगले आहोत. मुलं मुली, लहान बालकं किती निष्पाप, किती चांगले आहेत आणि स्वर्गराज्य त्यांच्यासारखं निष्पाप, निष्कलंक जीवन जगणाऱ्यांचं आहे. येशू ख्रिस्ता, ही शिकवण आम्हाला तू दिलेली आहे. आजच्या दिवशी आम्हा प्रत्येक बालकाला तू आशीर्वादित कर. जी बालकं अनाथ आहेत, जी बालकं कुपोषित आहेत, जी बालकं अत्याचाराला, अन्यायाला बळी पडत आहेत, ज्या बालकांचं गर्भपात होत आहे, जी बालकं रुग्णालयात आहेत, त्या छोट्या मुलांना कॅन्सर, एड्स सारखे आजार झालेले आहेत, त्या छोट्या बालकांना करोना झालेला आहे, अशा सर्व बालकांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. आजच्या ह्या उत्साहाच्या दिवशी आम्हाला भेट म्हणून या सगळ्या बालकांना चांगलं आरोग्य दे. जगातील प्रत्येक बालकांनी फुलासारखं आनंदी चांगलं जीवन जगावं. बालपण त्यांच्याकडून कोणी हिरावून घेऊ नये, पण प्रत्येक बालकाला तू सुखी ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आपण सर्व एकत्र आमचे बापा ही प्रार्थना म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता
पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात परमेश्वराच्या साक्षीने करूया. तर परसा गावातील बालिका आपल्यासाठी घेऊन येत आहेत प्रार्थना गीत आराधना. फारच छान. आता पुढील प्रार्थना गीत घेऊन येत आहेत
आपल्या बानबाट गाव परिवारातील बच्चे कंपनी प्रार्थना गीत बुंद बुंद। बने सागर हो बने सागर हो बने सागर, दूर पास तेरी दया मिलती निरंतर, भरते रहे अपने मन की गागर हो मन की गागर हो मन की गागर। हमें दिया जो भगवान से पाया, दिया हमें एक नए मन का उजाला। तूने ही सिखलाई हमें प्यार की सेवा, जब भी कहीं गिरने लगे तूने संभाला। ओ सर्व धर्म समन्वयम समन्वयम समन्वयम, ओ हो बूंद बूंद मिलके बने बने सागर वो बने सागर वो बने सागर। सर्वे जना सुखिनो भवन्तु, सर्वे जना सुखिनो भवन्तु, सर्वे जना सुखिनो भवन्तु। छान। मी फादरांना व अप्रतिम, आजच्या अध्यक्षांना मंचावर येण्याची विनंती करते। सुस्वागतम। आज 14 नोव्हेंबर चाचा नेहरू यांचा जन्मदिवस। संपूर्ण भारतात आपण हा दिवस बालक दिन म्हणून साजरा करतो। या दिवसाचे औचित्य साधून पवित्र आत्म्याचे चर्च नंदाखाल आपल्यासाठी बालकांना माझ्याकडे येऊ द्या या बायबल वचनातून बालक दिन घेऊन येत आहे। आज आपल्याला लाभलेल्या अध्यक्षांची म्हणजेच आपल्या प्रिय थॉमस फादरांची मी नव्याने ओळख करून देत आहे। फादर थॉमस यांचे नावच खूप आहे। अतिशय उत्साही आणि हुन्नरी फादर थॉमस नंदाखाल चर्चचे प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत। आजच्या या कार्यक्रमात मी फादरांचे स्वागत करते व मनापासून आभार मानते। आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या आहेत आपल्याच धर्मग्रामातील जलाडी गाव परिवारातील सौ मीना सिल्वेस्टर मिरांडा। मॅडम सध्या निवृत्त आहेत, पण त्यांनी चर्नी रोड येथील सेंट सेबेस्टियन गोवन हायस्कूल येथे 38 वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले। त्या आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करते व मनापासून आभार मानते। आता मी सौ मीना यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। आजच्या बालक दिनाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर थॉमस डिसूजा, आपले शाळेचे प्राचार्य रेव्हरंड फादर जो डिमोंटी, आपले सहाय्यक धर्मगुरू धर्मभगिनी, माझ्या पालकांनो व माझ्या बालकांनो, आज प्रथम तुम्ही मला हा सन्मान दिल्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानते। आज 14 नोव्हेंबर आपण सर्व देशभर बालक दिन म्हणून साजरा करतो।
आजचा दिवस आपण का बरे हा बालक दिन साजरा करतो? तर आजच्या दिवशी आपल्या देशाचे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रथम पंतप्रधान होते. त्यांचा आज वाढदिवस. त्यांना लहान मुलं खूप आवडत असत. त्यांचे बालकावर अतोनात प्रेम होते. त्यांच्या हृदयात बालकांना मोठे स्थान होते. ते कोणतेही काम बालकाच्या स्मरणाने सुरुवात करत असत. ह्या दिवसाचं औचित्य साधून आपण हा दिवस बालक दिन म्हणून साजरा करीत आहोत. जशी नेहरूंना मुलं प्रिय होती तशी त्यांना गुलाबाचं फुलही खूप आवडत असे. त्यांच्या कोटावर नेहमी गुलाबाचं फूल, लाल फूल ते खोवत असत. ही हासरी मुलं देवाघरची फुलं. खरोखरच मुलांनो, तुम्ही बागेतील सुंदर अशी फुलं आहात. तुम्ही देशाचे सौंदर्य आहात. तुमच्यामुळे जगात आनंद दरवळत असतो. खुद्द प्रभू परमेश्वर म्हणतो, स्वर्गाचे राज्य हे बालकाप्रमाणे आहे. जो कोणी बालकाप्रमाणे वागेल त्यांना स्वर्गराज्यात प्रवेश मिळेल. मुलांनो, तुमची वाढ शहाणपण, ज्ञान ह्याच्यात व्हावी. तुम्हाला परमेश्वराकडून भरपूर असं वरदान मिळावं हे आजच्या बालक दिनाच्या दिवशी आम्ही सर्व शिक्षक, वडीलधारी मंडळी ह्यांच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मुलांनो, तुम्ही निरागस, निष्पाप, दरवळणाऱ्या फुलाप्रमाणे वागलं पाहिजे. आपला अभ्यास वेळोवेळी केला पाहिजे. वडीलधाऱ्यांचा मान राखला पाहिजे. गुरुजनांचा आदर केला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. आज मी तुम्हाला सांगू इच्छिते, म्हणजे पूर्वीच्या काळात मोबाईल वापरणं, मोबाईलची सुरुवात हल्ली चालू झालेली आहे, पण ते वापरणं हे मुलांना बंधनकारक होतं. परंतु चुकून कधी मुलांच्या बॅगेत जर मोबाईल सापडला आणि तो शिक्षकांच्या लक्षात आलं तर तो मोबाईल काढून घेतला जाईल. मुलांना वर्गाच्या बाहेर उभं केलं जाईल. परंतु जुनं ते सोनं, नवं ते हवं. आजच्या कोविड-19च्या परिस्थितीत शैक्षणिक उपक्रम सर्व बदल झालेला आहे. मुलांना लॅपटॉप, इंटरनेट, मोबाईल ह्यांचा ऑनलाईन क्लासेससाठी वापर करावा लागत आहे. मुलांनो, त्यांचा वापर तुम्ही जरूर करा, पण चांगल्या हेतूसाठी, चांगल्या कामासाठी त्याचा वापर तुम्ही जरूर करा. हल्लीची मुलं 1 तास अभ्यासासाठी ऑनलाईन बसतात आणि 2-2 तास यूट्यूब बघतात. हे पालकांच्या लक्षात कधी कधी येत नाही, त्यांना माहीत पडत नाही. तर पालकांनो, आता नवीन सॉफ्टवेअर आलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही टाईम सेट करू शकता. आपल्याकडे ग्रंथालय आहे, त्याच्यात खूप काही चांगली पुस्तकं आहेत. ग्रंथालयातून तुम्ही पुस्तकं घरी आणू शकता. हल्ली तुम्हाला भरपूर वेळ मिळतो आणि ते पुस्तकं वाचून तुमच्या ज्ञानात तुम्ही भर घालू शकता. पूर्वी लहान मुलांना काऊचिऊच्या गोष्टी सांगून त्यांना भरवलं जाई, परंतु हल्ली मुलं मोबाईल बघितल्याशिवाय खात नाही, अशी भरपूर पालकांची तक्रार आहे. मोबाईल असं काही वाईट नाही आहे. मोबाईलपासून खूप काही फायदे आहेत. आजच्या काळात मोबाईलद्वारे आपण जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी क्षणार्धात संपर्क साधू शकतो. मोबाईलद्वारे आपण रेल्वे, बस, विमानाची तिकीटं ऑनलाईन बुक करू शकतो. इंटरनेट, स्मार्टफोन ह्याच्याद्वारे बऱ्याचशा गोष्टी आपण घर बसल्या खरेदी करू शकतो. दुकानात जाऊन खरेदी करून ऑनलाईन आपण पैसे भरू शकतो. हल्लीच्या काळात
व्हिडिओ कॉलिंगनुसार उद्योगधंद्यातही ऑनलाईन धंदा करू शकतो. असे बरेच काही मोबाईलचे फायदे आहेत. पण त्याचे हळूहळू दुष्परिणामही होऊ लागलेले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्याची दृष्टी कमी होणे, इंटरनेट स्मार्टफोनमुळे मानसिक तणाव येणे, असे हे मोबाईलचे दुष्परिणाम भरपूर आहेत. पण मुलांनो, तुम्ही मोबाईल जेव्हा हाताळता वापरता त्याच्यात मर्यादा पाहिजे. जर तुम्ही मोबाईल व्यवस्थित वापरला तर ते योग्य आहे. जर मोबाईलची मर्यादा तुम्ही जर राखली नाही तर पुढे तुम्हाला ह्या समस्येला सामोरे जावं लागेल. आजच्या ह्या बालक दिनाच्या दिवशी मी तुम्हाला एक आव्हान करू इच्छिते, एक आदर्श तुमच्यापुढे ठेवू इच्छिते. ते राजहंस पक्षी. हा राजहंस पक्षी पाणी मिश्रित दुधातून खाली दूध पितो आणि पाणी ठेवतो. आजचं जग हे असंच बऱ्या वाईटांनी भरलेलं आहे. आपण त्यातून किती चांगलं किती वाईट हे आपण बघायचं आहे, आपण ठरवायचं आहे. आज मला 2 शब्द बोलण्यासाठी तुम्ही संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. तसेच बच्चे मन के सच्चे, खरोखरच मुलांनो, तुम्ही सच्चाईने वागा, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, दुसऱ्यांची काळजी घ्या, दुसऱ्यांना मदत करा. हेच आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगू इच्छिते. वन्स अगेन विश यू हॅपी चिल्ड्रन्स डे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मॅडम. आता मी फादरांना विनंती करते, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. माझ्या प्रिय मुलांनो, आजच्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी चिल्ड्रन्स डे. आम्ही सर्व फादर्स, सिस्टर्स, आपले सर्व शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी, बाल समन्वयक आणि संडे स्कूल शिक्षक, तसेच सर्व पालकांच्या वतीने आपणा सर्वांना व्हर्च्युअल हॅपी चिल्ड्रन्स डेच्या शुभेच्छा. मी विचार करत होतो 2020चं चिल्ड्रन्स डे कसा असेल. त्या अगोदर मला तुम्हाला गेल्या वर्षाच्या चिल्ड्रन्स डेची आठवण करून द्यायची आहे. फादर जो यांच्या नेतृत्वाखाली आपण गेल्या वर्षी चिल्ड्रन्स डे आगळा वेगळा केला आणि नंदाखाल चर्चचं पटांगण, शाळेचं पटांगण, चर्चचा हॉल, फादरांच्या घरातला हॉल, शाळेचा हॉल, खालचा हॉल, सगळ्या ठिकाणी मुलंच मुलं, चिल्ड्रन अँड चिल्ड्रन अँड चिल्ड्रन. आणि सगळे एवढे खुश. संपूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत आध्यात्मिक कार्यक्रम, त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम, त्यानंतर स्लाइड शोज, पिक्चर्स आणि शेवटी जादूगार. अशा प्रकारे एक भरगच्च कार्यक्रम आपण गेल्या वर्षी घडून आणला. ह्या वर्षी आम्हाला आणखीन मोठा कार्यक्रम करायचा होता. त्याला कारणही तसंच होतं. 2020 हे वर्ष आपल्या पॅरिशमध्ये 450 वर्षाची पूर्वतयारी म्हणून आपण चिल्ड्रन्स इयर म्हणून घोषित केलं होतं. हे बालक वर्ष आणि त्या बालक वर्षाचं आपलं ध्येय होतं, मुलांना माझ्याकडे येऊ द्या. कारण आमचा अनुभव आहे की मुलांना चर्चपासून पालक दूर ठेवत होते,
मुलांना चर्चमध्ये येण्यासाठी पालक पाठवत नव्हते. त्यांचा जो कल होता तो शैक्षणिक होता, अकॅडमिक होता. आणि म्हणून मुलांनी आध्यात्मिक, स्पिरिच्युअल आणि इमोशनली साऊंड असावे ह्या दृष्टिकोनातून आपण पहिल्या वर्षाचं ध्येय घेतलं होतं, मुलांना माझ्याकडे येऊ द्या. चिल्ड्रन्स इयर म्हणून आपण घोषित केलं होतं. आणि त्या अनुषंगाने 45 तरुण मुलांचा एक ग्रुप, लीडर्स ग्रुप आपण तयार केला होता. जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या सभा झाल्या होत्या. आणि त्या सभा जेव्हा इथे चर्चच्या हॉलमध्ये व्हायच्या तेव्हा संपूर्ण नंदाखालच्या पटांगणामध्ये त्यांचा आवाज घुमायचा. आणि लोक मला विचारायची, आज काय आहे? आणि मी सांगायचो, आपली मुलं आज चर्चमध्ये आली होती. ओ, चर्चमध्ये मुलं आली होती, किती चांगलं. आणि अशा प्रकारे त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम हाती घेतले होते. परंतु कोविड-19ने आपली निराशा केली का? नाही. कोविड-19ने आपल्याला सांगितलेलं आहे, नॉट दिस इयर, नेक्स्ट इयर. आणि म्हणून तुम्हाला कदाचित शाळेमध्ये पास करतील, परंतु आपण चिल्ड्रन्स इयर पास करणार नाहीत. पुढच्या वर्षी यूथ इयर होतं आपलं, ते असणार आहे. 2021 विल बी यूथ इयर, पण 2021 विल ऑल्सो बी चिल्ड्रन्स इयर. आणि म्हणून मुलांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. परंतु ह्या वर्षी ही संधी फुकट घालवायची नाही. म्हणून आम्ही फादरांना सांगितलं, वी कॅन हॅव व्हर्च्युअल चिल्ड्रन्स डे. आजचा दिवस हा नॅशनल चिल्ड्रन्स डे आहे, परंतु तो नॅशनल चिल्ड्रन डे पेक्षा तो फॅमिली चिल्ड्रन्स डे झाला पाहिजे. आणि म्हणून फॅमिली चिल्ड्रन्स डे करायचं असेल तर मग मुलांनी आपल्या घरामध्ये आपल्या पालकांबरोबर आवाज केला पाहिजे, त्याने मौज केली पाहिजे, नाचलं पाहिजे, बागडलं पाहिजे, पालकांबरोबर खेळलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही ठरवलं की आपण हा व्हर्च्युअल चिल्ड्रन्स डे कार्यक्रम ठेवायचा. आणि मला आनंद आहे, फादर जो ह्यांच्या अथक परिश्रमाने आणि मेहनतीने आणि आपल्या शिक्षक संघटना, बाल समन्वयक आणि संडे स्कूल शिक्षक ह्या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने एक भरगच्च कार्यक्रम आज आपण सादर करीत आहोत. आणि माझ्या प्रिय मुलांनो आणि पालकांनो, मला तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की हा कार्यक्रम केवळ नंदाखालपुरता मर्यादित राहणार नाही, तर आज हा कार्यक्रम जगाच्या 5 खंडामध्ये पाहिला जाणार आहे. आणि म्हणून आपला चिल्ड्रन्स डे जो आहे तो केवळ नंदाखालपुरता मर्यादित नाही, तर अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, एशियामध्ये आणि आफ्रिकामध्ये देखील पाहिला जाणार आहे. आणि म्हणून या 5 खंडामध्ये आज मुलांनो तुमची कला सादर होणार आहे. आणि म्हणून तुमच्या पालकांचे आणि तुमच्या शिक्षकांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करीत आहोत. प्रिय पालकांनो आणि शिक्षकांनो, हा कार्यक्रम सादर होत असताना आम्हाला आनंद आहे की जास्तीत जास्त मुलांना सहभाग कसा मिळेल यासाठी आमचे प्रयत्न होते. आणि ते प्रयत्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आणि म्हणून सर्व स्पर्धकांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. दिस इज नॉट अ कॉम्पिटिशन, दिस इज अ परफॉर्मन्स. आता तुम्ही सांगाल कॉम्पिटिशन आणि परफॉर्मन्समध्ये काय फरक आहे? कॉम्पिटिशनमध्ये युद्ध आहे, लढाई आहे. परफॉर्मन्समध्ये सादरीकरण आहे, कला आपण दाखवत असतो. इट इज रिप्रेझेंटेशन ऑफ युअर स्किल. आणि म्हणून आपण परफॉर्मन्स घेतलेला आहे. आणि प्रत्येक परफॉर्मन्स दर्जेदार करण्यासाठी आपल्या शिक्षकांनी, पालकांनी आणि कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. आज हा कार्यक्रम आपल्या पुढे सादर करण्यासाठी आपल्या IT टीमने देखील
खूप मेहनत घेतली आहे आणि म्हणून आपल्या IT टीमचे सर्व सभासद आणि जे सर्व आयोजक आहेत त्या सर्व आयोजकांचे आणि IT टीमला मार्गदर्शन करणारे आपले फादर क्रिस्टोफर वाज ह्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. प्रिय पालकांनो, आपल्याला आपल्या प्रमुख वक्त्यांनी सांगितलं, मुलं ही देवाच्या बागेतली फुलं आहेत आणि म्हणून या फुलांना आपण जपलं पाहिजे. या फुलांना आपण हृदयाशी लावलं पाहिजे. चाचा नेहरूने ते फूल लावलं तसं आपली मुलं आपली फुलं आहेत आणि ही फुलं आपण कोमजून द्यायची नाहीत. ती बहरली पाहिजेत आणि त्यासाठी त्याची निगा राखली पाहिजे. पालकांनो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे, प्लीज टेक केअर ऑफ युअर चिल्ड्रन. मी जेव्हा केअर बोलतो, काळजी घ्या बोलतो, तेव्हा त्यांना खायला प्यायला द्या म्हणून सांगत नाही, तर मला तुम्हाला सांगायचं आहे, त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्यासोबत राहा, त्यांचे मित्रमैत्रिणी व्हा, त्यांना काय हवं आहे काय नको आहे ह्याची विचारपूस करा. आपल्या प्रमुख वक्त्याने सांगितलं की जगामध्ये सुंदर फार आहे, परंतु ते असुंदर अपवित्र करण्याचं काम देखील खूप जोरात चालू आहे. आणि म्हणून पवित्र आणि अपवित्र, सुंदर आणि असुंदर किंवा प्रकाश आणि अंधार ह्यामधला जो फरक आहे तो फरक आपल्या मुलांना आपल्याला दाखवायचा आहे आणि ते कार्य प्रामुख्याने पालकांचं आहे. आणि म्हणून प्रिय पालकांनो, आज बालक दिनाच्या दिवशी मुलांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मुलांसारखे व्हा, बिकम लाईक चिल्ड्रन. कारण तुम्ही जर मुलांसारखे झाले तर स्वर्गराज्यात तुमचा प्रवेश होणार आहे. आणि म्हणून स्वर्गराज्यात प्रवेश करण्यासाठी मुलांसारखे व्हा. मुलांसारखे होत असताना एक महत्त्वाचा मुद्दा जो आपण मुलांकडनं शिकलं पाहिजे आणि ते म्हणजे मुलांची सर्जनशीलता. चिल्ड्रन आर क्रिएटिव्ह. आणि विशेष करून या पॅन्डेमिकमध्ये, कोविड-19च्या आजारामध्ये, ह्यामधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट तारू शकते आणि ती म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी, आपली सर्जनशीलता. कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये सर्जनशीलता फार महत्त्वाची आहे आणि ती आपण जोपासली पाहिजे, ती आपण राखली पाहिजे. आणि कुटुंब क्रिएटिव्ह कुटुंब करा. मेक युअर फॅमिलीज क्रिएटिव्ह फॅमिलीज. कारण आज तुम्ही एकमेकांना सकाळ संध्याकाळ दुपार पाहत आहात, म्हणून एकमेकांना पाहण्याचा तुम्हाला कंटाळा येत असेल. यासवर एकमेव उपाय म्हणजे लेट अस बिकम क्रिएटिव्ह इन आवर फॅमिलीज. मग क्रिएटिव्ह इन युअर टॉकिंग, क्रिएटिव्ह इन युअर फूड, क्रिएटिव्ह इन युअर प्रोग्राम्स अँड क्रिएटिव्ह इन युअर थिंकिंग. त्याद्वारे निश्चितच आपण आपलं कुटुंब सुखी आणि आनंद कुटुंबी करू शकाल. आज बालक दिनाच्या निमित्ताने सर्व मुलांना हार्दिक शुभेच्छा देत असताना पालकांना देखील आम्ही सांगू इच्छितो, वी आर प्रेइंग फॉर यू, वी आर विथ यू. आणि मुलांच्या जडणघडणीसाठी कोणत्याही प्रकारचं सहकार्य तुम्हाला हवं असल्यास आम्ही सर्व फादर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. यू आर मोस्ट वेलकम टू द होली स्पिरिट चर्च. पवित्र आत्म्याचा अनुभव आपल्या मुलांना यावा यासाठी आपण सर्वांनी सतत प्रयत्न करूया. थँक्यू. गॉड ब्लेस यू. हॅपी चिल्ड्रन्स डे. थँक्यू फादर. तुमचा अनमोल संदेश मुलांपर्यंत नक्कीच पोहोचेल. थँक्यू सो मच. मित्रांनो, बालदिन साजरा करणार आणि मुलांची नृत्य नसणार असं कधी होईल का? तर कुठेच जाऊ नका, पाहत राहा आणि मंत्रमुग्ध व्हा. आपली छोटी मुलं आपल्यासाठी बहारदार नृत्य घेऊन आलेली आहेत. आता आपल्यासाठी आसामी डान्स घेऊन येत आहे जलाडी गाव परिवार.
ফাগুনেরও মোহনায়, ফাগুনেরও মোহনায় মন মাতানো মহুয়ায়, রঙ্গিনী বিহুর নেশা কোন আকাশে নিয়ে যায়। ফাগুনেরও মোহনায়, ফাগুনেরও মোহনায় মন মাতানো মহুয়ায়, রঙ্গিনী বিহুর নেশা কোন আকাশে নিয়ে যায়। ফাগুনেরও মোহনায় ও মোর মন হারিয়ে যায়, মোর মন হারিয়ে যায়, কন্যের তোর ভাবনা ঝিলমিলিয়ে যায় রে, ঝিলমিলিয়ে যায়। ও মোর মন হারিয়ে যায়, মোর মন হারিয়ে যায়, কন্যের তোর ভাবনা ঝিলমিলিয়ে যায় রে, ঝিলমিলিয়ে যায়। কোন চেনা দেশের তরে তোর সাথে ইতে পান্তরে, মোর মনের প্রজাপতি নাচি নাচি ঘুরি ঘুরি উড়ি উড়ি উড়ে যায়, মন হারানোর ঠিকানায়। ফাগুনের মোহনায় মন মাতানো মহুয়ায়, রঙ্গিনী বিহুর নেশা কোন আকাশে নিয়ে যায়। ফাগুনের মোহনায় आसामी सेर आपल्या या मुलांनी करून दिले फारच छान. अय्यो अण्णा इडली डोसा. पुढील नृत्य घेऊन येत आहे घोसाळी गाव परिवार. మంచి బీట్ వస్తుంది, పిచ్చ పాట వస్తుంది. రాయే నా రాకాసే నువ్వే బయటేసి అట్టా దోపేస్తే టాపులేసి పోదే పోదే పాప టాపులేసి పోదే పోదే పాప రారో రారో నా శివ కాసి అగ్గి రాజేసి సిగ్గు పెట్టేస్తే టాపులేసి పోదే పోదే పాప టాపులేసి పోదే పోదే పాప చెట్టు మీద మ్యాంగోలా నువ్వెంత చక్కగా ఉన్నావే చాకులాంటి పిల్లాడే ఎంత షార్పుగున్నాడే చాకొచ్చి మ్యాంగో కోస్తే టాపులేసి పోతే కన్నే కొట్టాబంటే టాపులేసి పోతే ముద్దే పెట్టాబంటే టాపులేసి పోతే కయ్యే పట్టాబంటే టాపు టాపు టాపులేసి పోతే రా
இப்படி போடு 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 இழுத்து போடு கையால உன்னோட ஊருக்கு உப்பு மூட்டை ஏறிக்கிற உன்னோட கண்ணா பொத்தி கண்ணா மூட்டி ஆட வர இந்த நட போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா இந்த நட போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா இந்த நட போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா அப்படி போடு 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 அசத்தி போடு கண்ணால இப்படி போடு 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 இழுத்து போடு கையால நீ துடிக்கிறியே அழகு என் வயசுல நீ படுக்கிறியே என் மெதுவா என் கழுத்துல நீ மணக்கிறியே இது அதுதானா உன்னோட கண்ணங்களை கடி நான் கடிக்க என்னோட காது பக்கம் செல்ல கடி நீ கடிக்க இந்த வயசு போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா இந்த வயசு போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா இந்த வயசு போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா அப்படி போடு 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 அகத்தி போடு கண்ணால இப்படி போடு 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 இழுத்து போடு கையால जोरदार परफॉर्मन्स. चला तर मंडळी, आता तुमका गोवान नेताव. आपणासाठी गोवन डान्स घेऊन येत आहे जल बालसंघ 2 तलाव. Oh Maria Pitache, 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 oh Maria Pitache. Barra da tama music, istretti compri. Barra da tama music, istretti compri. Alegna entrada music, Cristina sair. Alegna entrada music, Cristina sair. Por amor da faixa de luzia, eu fico soldado. Por amor da faixa de luzia, eu fico soldado. Fazer a sentinela de luzia, levar chicotada. Fazer a sentinela de luzia, levar chicotada. Oh Maria Pitache, 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 oh Maria Pitache. Undang jamama, aniyang sangkatuka. Undang jamama, aniyang sangkatuka. Animadori chapla, lagi firma dinaka. Animadori chapla, lagi firma dinaka. Undi mama ailo, ani pachi panali kulo. Undi mama ailo, ani pachi panali kulo. Animadori chapla, takai kena sahailo. Animadori chapla, takai kena sahailo. Ya ya. Yeah.
छान 2 तलाव, आपल्या सगळ्या जीवाभावी भाषा म्हणजेच आपली कादोडी भाषा. तर मंडळी, आपल्याकरता कुपारी नृत्य सादर करणार आहे मेडे गाव परिवार. बेगिन करा धन्या बेगिन करा, बेगिन करा धन्या बेगिन करा, लाल टोपी धोतर नेसून तुम्ही वराडाला निघा, लाल टोपी धोतर नेसून तुम्ही वराडाला निघा. बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी, बागेच भोवती फुलैली शायलिया बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी. वटाला लाली कानाला वाली बाई दिसते गोरिंग वाली न माई दिसते गोरिंग वाली, वटाला लाली कानाला वाली माई दिसते गोरिंग वाली न माई दिसते गोरिंग वाली. बागेच भोवती फुलैली सायलिया बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी. 12 वर्षाचे गवळण दुये न 12 वर्षाचे गवळण दुये, 12 वर्षाचे गवळण दुये, 12 वर्षाचे गवळण दुये. 17 वर्षाचा वरयल तुला न 17 वर्षाचा वरयल तुला. बसे मी जाते गो दुबई शहरानी, बसे मी जाते गो दुबई शहरा. उठमाळ्या सांगाला न बैल झुपरे राठाला न बैल झुपरे राठाला. उठमाळ्या सांगाला न बैल झुपरे राठाला न बैल झुपरे राठाला. बैल झुपरे राठाला न पाणी जाऊन दे दांडाला न पाणी जाऊन दे दांडाला. बैल झुपरे राठाला न पाणी जाऊन दे दांडाला न पाणी जाऊन दे दांडाला. पाणी जाऊन दे दांडाला न शेवत्याचे बागेला न शेवत्याचे बागेला. पाणी जाऊन दे दांडाला न शेवत्याचे बागेला न शेवत्याचे बागेला. शेवत्याव शेवटी येतील ते लिनाबाईचे वराडाला न लिनाबाईचे वराडाला. शेवत्याव शेवटी येतील ते लिनाबाईचे वराडाला न लिनाबाईचे वराडाला. बो भारी मेडेकरांनो, शेतकरी आम्ही शेतकरी. शेतकरी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थाच्या कणा आहेत. आपल्यासाठी शेतकरी डान्स घेऊन येत आहे नांदान गाव परिवार. बळीवनी घुन आला मिरग फिरून
गेला भळी निघून आला मिरग फिरून गोऱ्या चालल्या रानात गोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण पायरीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई वाळून तो जीव माय बापा वनवायोरी पेटला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला अप्रतिम अतिशय दमदार परफॉर्मन्स जोरदार टाळ्या आपल्या सर्व मुलांसाठी गुजरातीची सैर करण्यासाठी येत आहे अंजिरी घोटार चला तर पाहूया गरबा डान्स અને ભૂલો બધી વાત પ્રેમની આ મોસમ છે
अब आओ मेरे पास, रह जाओ मेरे साथ, प्रेमनिया मौसम छे होई गई रात, मन भूलो बदी बात, प्रेमनिया मौसम छे। अब आओ मेरे पास, रह जाओ मेरे साथ, प्रेमनिया मौसम छे। मिल जाए मुझको अगर साथ तेरा, तो भूलूं मैं सारा जहां। सोगाड़ा तारा, छबीला तारा, रंगीला तारा, रंग वेद जुए तारी बात। सोगाड़ा तारा, ओए छबीला तारा, ओए रंगीला तारा, रंग वेद जुए तारी बात रे। सोगाड़ा तारा, ओए छबीला तारा, ओए रंगीला तारा, रंग वेद जुए तारी बात रे। झमाझम नाच आजे, धमाधम ढोल बाजे, नॉन स्टॉप हल्ला मचेगा, ओए नाचो सारे। अपनी फेमस है रात वाली यारियां, जाले सारा जहां। बेथलपुर मां सुन ले ओ छोरियां, झूमे नगरियां जब जब ये घूमे। कमर यार तारी कमर यार, कमर यार तारी कमर यार। बेथलपुर मां सुन ले ओ छोरियां, झूमे नगरियां जब जब ये घूमे। कमर यार तारी कमर यार, कमर यार तारी कमर यार। लवली परफॉर्मन्स. देशभक्तीवर गीत आपल्यासाठी घेऊन येत आहे पडाई गाजुरे गाव परिवार. पम पम पम, ये देश है वीर जवानों का, बेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। पम पम पम, मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। हर कर्म अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। आजा आजा जिंद शामियान के तले, आजा जरी वाले नीले आसमान के तले। चक दे इंडिया, चक दे इंडिया। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, सस्य श्यामला मातरम। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। ये दुनिया एक दुल्हन, एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया, I love my
समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। हो मारे या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है। ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी हैं जैसे हैं, खुद पे हम नाज है। जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आज़माना। यारबाज हम, चालसाज हम, इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले। छू लेते दिल के तार से इंडिया वाले, हर जीत छीन ले हार से इंडिया वाले। दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले। सुंदर असा संदेश आपल्या या मुलांनी दिला, फारच छान. भारतीय वेगवेगळ्या भागातील नृत्य आपण पाहिली. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. चला तर मंडळी, आता थोडी फिल्मी मस्ती घेऊया. आपणासाठी पंजाबी रिमिक्स घेऊन येत आहे उंगनबाट गाव परिवार. Check out this one. Swing it, swing it. One more fairy tale. That's my baby girl. Yeah, come on, shake this. परदेसिया, परदेसिया ये सच है पिया, परदेसिया ये सच है पिया. सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया. परदेसिया ये सच है पिया, सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया. मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया. लाल गंज के लाल बाग से लाल चुनरिया लाई, लाल रंग में डाल डाल के लाल लाल रंगवाई. आजा ना झूले मेरी चुनरी सनम, कुछ ना मैं बोलूं तुझे मेरी कसम. आई जवानी सर पे मेरे, तेरे पे क्या करूं जवानी तेरे हम. हाय Just bounce. नचदे टपदे तेरे नाल सोहणिया वे, खुल गए ब्लैक कलर दे मेरे वाल सोहणिया वे. नचदे टपदे तेरे नाल सोहणिया वे, खुल गए ब्लैक कलर दे मेरे वाल सोहणिया वे. तू कीता जो दिल मैनू ऑफर, तू कीता जो दिल मैनू ऑफर, झटपट मैं मन गई, मैं मन गई, मैं मन गई. ओ मुंडियां ते कुड़ियां दी
ਕੁੜੀਆਂ ਤੇ ਮੁੰਡਿਆਂ ਦੇ ਉਹ ਮੁੰਡਿਆਂ ਤੇ ਕੁੜੀਆਂ ਦੀ ਗੱਲ ਬਣ ਗਈ ਉਹ ਬਣ ਗਈ ਗੱਲ ਬਣ ਗਈ ਮੁੰਡਿਆਂ ਤੇ ਕੁੜੀਆਂ ਦੀ ਅੱਖ ਲੜ ਗਈ ਉਹ ਲੜ ਗਈ ਅੱਖ ਲੜ ਗਈ ਮੁੰਡਿਆਂ ਤੇ ਕੁੜੀਆਂ ਦੀ ਗੱਲ ਬਣ ਗਈ ਉਹ ਬਣ ਗਈ ਗੱਲ ਬਣ ਗਈ ਮੁੰਡਿਆਂ ਤੇ ਕੁੜੀਆਂ ਦੀ ਅੱਖ ਲੜ ਗਈ ਉਹ ਲੜ ਗਈ ਅੱਖ ਲੜ ਗਈ Slow it down. ओ एक तेरे संग यारा अख लड़ने लगी अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी एक तेरे संग यारा अख लड़ने लगी अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी ओ तेरे दिल के इशारे ये तो पढ़ने लगी अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी ओ मुंडा जिद पे अड़ा ओ तेरे पीछे पड़ा पड़ा मेरे नाल कर ले जरा दिल देना दिल लेना दिल देना दिल लेना है सौदा है सौदा है सौदा करा करा है सौदा करा करा है सौदा करा करा दमदार परफॉर्मन्स उंगणपाट गाव परिवार फारच छान. पुढील नृत्य घेऊन येत आहेत वटलई गाव परिवार. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली आज कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली आज कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली आज कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली पोलिसात तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय ना
अतिशय छान वटलई गाव परिवार. कीप इट अप. गुजरातची अजून थोडी सैर करूयात. पुढील गुजराती नृत्य घेऊन येत आहेत जल बालसंघ 2 तलाव. सनन जाए रचिया गरबे की रात में चूड़ी खनकाई तूने आधी ही बात में. सनन सनन जाए रचिया गरबे की रात में चूड़ी खनकाई तूने आधी ही बात में. गरबे की रात पिया धड़के मेरा जिया कह देना आज तू है मेरे साथ. ढोलीना ढोल वागे 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 रे. ढोलीना ढोल वागे 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 रे. भैया माँ वागे वागे ढोल वागे रे. भैया माँ वागे वागे ढोल वागे रे. बाजे रे बाजे रे बाजे रे बाजे रे ढोल बाजे. बाजे रे बाजे रे बाजे रे ढोली तारो ढोल बाजे. ढोल बाजे ढोल बाजे ढोल के ढम ढम बाजे ढोल. ढोली तारो ढोल बाजे ढोल बाजे ढोल बाजे ढोल तो ढम ढम बाजे ढोल. हे छोरी बड़ी अनमोल मीठे मीठे इसके बोल आंखें इसकी गोल 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 तो ढम ढम बाजे ढोल. हाँ हाँ छोरा है नटखट बोले है पटपट पर छेड़े तुझे बोले ऐसे बोल तो ढम ढम बाजे ढोल. ढम ढम बाजे ढोल तो ढम 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 बाजे ढोल. अप्रतिम, फारच छान. पारंपरिक गीत आणि नृत्य ह्यांचा मेळ आणि त्याला ढोलकीची साथ म्हणजेच आपली लावणी. तर मंडळी आपणासाठी लावणी घेऊन येत आहे राणेबाट गाव परिवार. घड़ी घड़ी हुक चिक तोड़ी तोड़ी हुक चिक शोर मचाए रे. हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे. घड़ी घड़ी हुक चिक तोड़ी तोड़ी हुक चिक शोर मचाए रे. हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे. तेरी नहीं तेरी क्यों करी लड़की कमर तेरी क्यों चली कुछ तो हुआ तुझे चोरी करी. हाय रे मला लागली कुणाची चिट्टी. हाय मला लागली कुणाची चिट्टी. याची याची लाजू नको तुला लागली कोणाची चिट्टी. हाय मला लागली कुणाची चिट्टी. राणीच्या आगीची मशाल हाती आले मी औसाच्या भयान राती. काजवा उड किरकिर किड रानात सुरात गाती. काजवा उड किरकिर किड रानात सुरात गाती. दिलाचा दिलबर जीवाचा जीव लगा. दिलाचा दिलबर जीवाचा जीव लगा. कुठं दिसना मला ग बाई बाई कुठं दिसना मला. कुठं दिसना इथं दिसना इथं दिसना तिथं दिसना. शोध कुठं शोध कुठं शोध कुठं. दिसना ग बाई दिसना दिसना ग
मला बघून गालात हसला ग बाई हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला फारच छान सुंदर नृत्य राणेबाटकरांनो. आता आपणासाठी वटार गाव परिवार घेऊन येत आहे आपलेच ओळखीचा नृत्य म्हणजेच आपला कोपारी डान्स. तर मंडळी सगळ्यांनी आपल्या जागेवरच बेहून राहा आणि यो डान्सचा आस्वाद घ्या. बेगिन करा धन्या बेगिन करा धन्या बेगिन करा लाल टोपी धोतर नेसून तुम्ही वराडाला निघा लाल टोपी धोतर नेसून तुम्ही वराडाला निघा बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी बागेचा भोवती फुलैली शायलिया बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी वटाला लाली कानाला वाली बाई दिसते गोरिंग वाली न माई दिसते गोरिंग वाली वटाला लाली कानाला वाली माई दिसते गोरिंग वाली न माई दिसते गोरिंग वाली बागेच भोवती फुलैली सायलिया बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी 12 वर्षाचे गवळण दुये न 12 वर्षाचे गवळण दुये 12 वर्षाचे गवळण दुये 12 वर्षाचे गवळण दुये बो अव्वाल वटारकरांनो खूपच छान. पुढील डान्स घेऊन येत आहे नांदण गाव परिवार.
वतन मेरे वतन ऐ वतन आबाद रहे तो आबाद रहे तो वतन वतन मेरे आबाद रहे तो ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तो ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तो मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तो मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तो ऐ वतन मेरे वतन ऐ वतन मेरे वतन तू ही मेरी मंजिल है पहचान तुझे से तू ही मेरी मंजिल है पहचान तुझे से पहुँचूं मैं जहाँ भी मेरे बुनियाद रहे तो पहुँचूं मैं जहाँ भी मेरे बुनियाद रहे तो ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तो मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तो ऐ वतन मेरे वतन ऐ वतन मेरे वतन आबाद रहे तो आबाद रहे तो ऐ वतन मेरे वतन आबाद रहे तो यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग यहाँ की बोली में रंगोली सात रंग यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग यहाँ की बोली में रंगोली सात रंग धानी पगड़ी पहने मौसम है नीली चादर ताने अंबर है नदी सुनहरी हरा समंदर है देश जिला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला 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 ओ रांझना वे तेरी सांसों पे थोड़ा सा वतन का भी हक था ना देख मुझे यूं मुड़ मुड़ के तेरा मेरा साथ यही तक था
ये तेरी जमीन तेरे खून से ही तो सजती संवरती है रांझे। तेरे इश्क की मैं हकदार नहीं, तेरी हीर तो धरती है रांझे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। दमदार परफॉर्मन्स, वेल डन. खोडरगाव परिवार आपणासाठी घेऊन येत आहे लेहंगा आणि हे सौदा खरा खरा. इक्को हील दे नाल मैं कटिया एक साल वे, मैनू कदे तले जिया कर तू शॉपिंग माल वे. मेरे नाल दियां सब पार्लर सजदियां रहंदियां, हाय हाईलाइट करा दे मेरे काले वाल वे कित्थों सजा तेरे लिए सारे सूट पुराणिया, हाय पुराणिया. मैनू लहंगा ले दे महंगा जा मर जानिया, इन्ने पैसे दस तू कित्थे लेके जानिया. मैनू लहंगा ले दे महंगा जा मर जानिया, इन्ने पैसे दस तू कित्थे लेके जानिया. वे मर जानिया, वे मर जानिया. Slow it down. ओ एक तेरे संग यारा अख लड़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. एक तेरे संग यारा अख लड़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. ओ तेरे दिल के इशारे ये तो पढ़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. ओ मुंडा जिद पे अड़ा, ओ तेरे पीछे पड़ा. ओ मुंडा जिद पे अड़ा, तेरे पीछे पड़ा. मेरे नाल कर ले जरा. दिल देना दिल लेना, दिल देना दिल लेना. है सौदा, है सौदा, है सौदा करा करा, है सौदा करा करा, है सौदा करा करा, है सौदा करा करा. अमेझिंग परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या आपल्या सर्व मुलांसाठी. कोळी बांधव आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग. आपणासाठी कोळी डान्स घेऊन येत आहे रुमावगाव परिवार.
बेसावची पारू नेसली गो नवा सारा बेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला 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 नारलिंगालाय सोन्याचा मन देवाला दर्याचा देवा वादल नको दर्याला नको उचार पारू घराला आज पुनवेचे दिसाला बोरचे ती निघालाय दमानीला कोलियो काशिरम नखवा बोर करलाय धंद्याला निजाव चल माव्याची रस नवला जमलय गो बगावला माझे वेसावचे पारूला तुझा नाकुआ बघ कसा सजलाय तुला आनंद मनान झायलाय आज सणाचे दिसाला तुझे हातान घालीन हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला नबस करून देवाला न भरीन सिंदूर तुझे माथ्याला बेसावची पारू नेसली गो नवा सारा बेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला गो पारू सुंदर, फारच छान. आपल्यासाठी घेऊन येत आहेत परसाव गावातील बालिका. दो नैन सितारे है चांद सा मुखड़ा, क्या कहना उसका आफरीन. दावत में जैसे हो शाही टुकड़ा, उसके जैसी न कोई नाज़नीन. शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है. शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है. शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है. शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट
ना चीजों की बस्ती में वो जो बन के आई मेहमान है। कैसे मैं कहूँ शुक्रिया उसका मुझ पे एहसान है। ना चीजों की बस्ती में वो जो बन के आई मेहमान है। लगता है शादी घर में उसके आने से जैसे चल के आई है खुशकिस्मती। सारी महफिल की वो जान बनी है, क्या कहना उसका आफरीन। मुफलिस के दिल का अरमान बनी है, उसके जैसी ना कोई नाज़नी। शाही जोड़ा पहन के आई जो बन ठन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है। शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है। शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है। शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है। बाबा जी बाबा क्या बात है, बाबा जी बाबा क्या बात है। आता सरते शेवटी आभाराचा गोड कार्यक्रम। सर्वप्रथम मी त्या परमेश्वराचे कोटी कोटी आभार मानते। आपला हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी परवानगी देणारे गुलाबरूपी प्रमुख धर्मगुरू फादर थॉमस यांचे मी मनापासून आभार मानते। तसेच आपल्या सर्व धर्मगुरूंचे मी येथे आभार मानते। आम्हाला मार्गदर्शन करणारे या कार्यक्रमाचे पिलर फादर जो डिमोंटे यांचे मनापासून आभार। आपली IT टीम ऑलिसन तुस्कानो आणि गॉडसन डेब्रिटो यांनी या कार्यक्रमासाठी अथक मेहनत घेतली, त्यांचे मनापासून आभार। आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवून मोलाचा संदेश व आर्थिक सहाय्य करणाऱ्या प्रमुख पाहुण्या सौ मीना सिल्वेस्टर मिरांटा यांचे मनपूर्वक आभार। कार्यक्रमासाठी नृत्य सादर करणारे सर्व मुलामुली तसेच बाल समन्वयक व सर्व शिक्षकांचे खास आभार। बॅकड्रॉप तयार करणारे संत जोसेफ शाळेचे शिक्षक श्री जितेश सर तसेच लाईटची सोय करणारे श्री जॉन परसाव व लुमिनस यांचे मी विशेष आभार मानते। शेवटी तुम्ही या कार्यक्रमाचे अविभाज्य भाग आहात। तुमच्या सहकार्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। आणि या कार्यक्रमासाठी ज्या कोणाचे हातभार लागले आहेत, कोणाचं नाव राहून गेलं असेल, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा। दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा। खिल रही जैसे मेरा मन भी तो खिल रहा ऐसे, कोयल की तरह गाने का अरमान, मछली की तरह मचलो अरमान, जवानी है लाए रंगीन सपना। दिल है
छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी